त्या डॉक्टरांचा नंबर द्याल मला प्लीज? तुमचा बी तेच प्रॉब्लेम आहे नाही का? आपण नंबर पेक्षा मी तुम्हाला अपॉइंटमेंटच घेऊन देतो ना. माझ्या मुलीच्या संसारात उठलीस. सासूबाई, तोंड सांभाळून बोल. मला मूल होत नाही म्हणून काहीही बोलू नका. ते सगळे दोष माझ्यावर लावू नका. अजून कसे आले नाहीत? मला भीती वाटते हो. काय येतील रिपोर्ट? हो ग, उशीर झालाय ना. मी फोन लावू का? बघा बघा. अहो, आले बघा. अरे काय झालं निना? तुम्ही अशी गप्प का? नीना, अरे गप्प राहून टेन्शन नको रे वाढू. काय झालं? वैदी, तू तरी सांग काय झाले ते. नीना, तू सांग की तुझ्या मर्दांगीची गाथा. ही बाबा, वैदाही आई होणार आहे. काय? काय? हो. आई, बाबा, हे खरं आहे. यंदे मॅडमच्या प्रयत्नांना यश आलंय. मी आई होणार. ते ठीक आहे, पण या मुलाचा बाप कोण? अहो, तोच तो कामकिडीचा नवरा. सारखी जायची ना तिकडे. तुम्ही दोघं काय वाटेल ते बोलताय. बाहेर असताना तर चपलेने हाणला असता. अरे नीना, तू तरी सांग ना त्यांना. आई, बाबा, अहो गेली 8 वर्ष आपण वैदेला उगाच छळलं, शिव्या दिल्या. बिचारीचा काही दोष नसताना निव्वळ गरीब घरची आणि माहेरची बाजू कमजोर म्हणून ऐकून घेत होते. नीना, काय झालंय असं? थोड्यात नको बोलूस. हे बघ निना, काय आहे ना ते अगदी स्पष्ट सांग. अहो, तो काय सांगणार? मीच सांगते. कित्येक वर्ष निपुत्रिक म्हणून तिचा दोष माथी मारला आपण. नाही नाही ते बोललो. करंटी काय, वांझोटी काय, तोंडाला येईल ते बोललो. पण शेवटी देव असतोच कुठेतरी. तो फळही देतो आणि शिक्षा सुद्धा. अरे निनाद, अरे काय झालंय? काय आमचं काही चुकलं का? वैदेही, तू असं काय बोलतेस? हो, कारण जीव तुटतोय माझा. पण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही मला भरभरून दिली. आणि सासूबाई, तुम्ही तर जास्तच. वेळोवेळी सासऱ्याने सुद्धा त्याला दुजोरा दिला. कधी कधी निनाद सुद्धा त्यात सामील होताच. का? तर मी तुम्हाला तुमच्या वंशाचा दिवा देऊ शकत नाही म्हणून. पण आता ते सिद्ध झालंय की मी आई होऊ शकते. आता मेडिकल रिपोर्ट वरून हे सिद्ध झालंय की मी गरोदर आहे. आणि तुम्हाला हवं ना तर मी हेही सिद्ध करून देईन की निनादच माझ्या उदरातील अंकुराचा बाप आहे. नाही नाही, ए, काहीतरी बरळू नकोस. अरे नीना, तू तरी सांग ना खरं काय ते त्यांना. आई, बाबा, वैदेही गरोदर आहे आणि त्या अंकुराचा बाप मीच आहे. बसलेच काय? छान.
मी चहा तसं बाई तुम्ही आणा ना चहा. हा? हो तुम्ही चहा आणा. बाबांना चहा हवाय ना. नाहीतरी काय घरात बसलेल्याच असतात ना. मुलांना खेळवायचं ना नातवंडांना गोष्टी सांगायच्या. काय दिवसभर काम तुम्हाला. आणा तुम्ही चहा. अगं ए वैदेही तुझं डोकं बिकं फिरलंय की काय? डोकं माझं नाही फिरलंय. डोकं तुमचं फिरलंय. आमचं मग काय. वैदे, किती बोलशील तू. तुझं डोकं ठिकाणावर आहे का. कधी एक मुस्काडीत ठेवून. नीना तू शांत हो बघू. नीना तू आज जा भाऊ, जा. नाही कशाला कशाला आज जायला सांगताय. ये ना मार ना मला. मारू दे ना त्याला. मग मी मोठ्या मोठ्यांना ओरडते रडते सगळ्यांना गोळा करते. म्हणजे सगळ्यांना कळेल की ह्या वाडीत एक मर्दही राहतो म्हणून. तू किती बोलशील वैदरी. मी बोलते. तुम्ही आता 8 वर्ष मला जे काही बोललात ना त्याच्यापेक्षा नक्कीच कमी बोलते मी. अच्छा म्हणून बदला घेते समजा. बदला आणि तुमचा. तुम्ही दोघं मारताही अण्णा मर्द. या बसा. वैदेही व्हेरी गुड. 8 आठवड्याचा झालाय तुझा गर्भ. ग्रोथ चांगली आहे. तुझे वजनही वाढले आहे. आता आनंदित राहत जा. येस. आणि काय ग निनाद का नाही आला आज? नाही त्यांना ऑफिसमध्ये खूप काम असतं ना. यायला खूप उशीर होतो. तू झोपला आता. म्हटलं कशाला उठवा म्हणून मी एकटीच आले. पण काही असं निनाद माझ्यावर खूप प्रेम करतो. खूप केअर करतो माझी. नाईस. अशा प्रकारच्या प्रेग्नन्सी मध्ये नवरे थोडं दुर्लक्ष करतात. पण निनादचे मन मोठेच असतात. असायलाच हवं ना. ओ मायासारखी मोठ्या मनाची बायको मिळाल्यावर असणारच ना. बरं मला एक सांग. या गरोदरपणावरून घरात काही मतभेद होत नाही ना? खरं सांगू डॉक्टर. गेली 8 वर्ष या वांजोटेपणाच्या शिव्या शाप आणि टोमड्या ऐकून माझा जीव अगदी मेटाकुटीला आला होता. त्यात या गरोदरपणाच्या न्यूजने माझ्या जीवनात आनंद आलाय. त्यामुळे ह्या गरोदरपणाची कुठलीही किंमत मोजायला तयार आहे मी. ज्या माणसाने मला त्रास दिला ना त्या माणसांचा मला तो जीव घ्यावासा वाटतोय. नको हा वैदेही. पोटात जीव असलेल्या बाईनी जीव घेऊ नये कोणाचा. पण ज्यांनी मला त्रास दिलाय ना त्यांचा मी जर का जीव घेतला ना तर मला जरा सुद्धा वाईट वाटणार नाही. असो मी काही औषधं आणि टॉनिक्स लिहून देते. ते त्वरित घ्यायचे. येस. एक्सक्यूज मी डॉक्टर. हॅलो. हा बाबा बोला. काय. नाही नाही असं नाही होणार. मी 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 निघते लगेच. बाबा मी निघते. काय झालं अगं? निनाद पडलाय. निनादच्या तोंडातून फेस आलाय. मला निघायला लागेल लगेच. अरे बापरे. तोंडाचा फेस. मी येऊ का बरं सोबत? नाही नाही मी सांगते तुम्हाला काय असेल तर. पण मी निघते आता.
निनाद 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 बोल ना माझ्याशी. अरे बघ ना माझ्याकडे. अरे उठ ना निनाद 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 निनाद. आई 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 बघा ना निनाद बोलत नाही. बाबा बाबा सांगा ना. अहो तुम्ही आत्ताच फोन केलात ना मला. निनाद बोलत नाही. निनाद काय झालं निनाद. अगं चांडाळी, आता कशाला त्याला हात मारते? तू जीव घेतलास माझ्या लेकाचा. तुझ्या पण पहिली पण हवे गेला बरं. खाल्लंच आमच्या मुलाला. आता झालं ना तुझं समाधान. शेजारी गोष्टीने डॉक्टरना बोलवून आणलं. पर्यंत सगळं संपलं होतं. डॉक्टरांनी सांगितलंय की त्याच्या पोटात विष गेल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय. नाही नाही असं म्हणत नाही. मॅडम तुम्ही कुठे गेला होतात? मी डॉक्टरांकडे गेलेली. इतक्या सकाळी सकाळी डॉक्टरकडे? हो माझी अपॉइंटमेंट होती डॉक्टर यांच्याकडे. ठीक आहे. हे बघा आता बॉडी पोस्टमॉर्टम साठी हॉस्पिटलला घेऊन जाण्यात येईल. त्यानंतर ती तुमच्या ताब्यात देण्यात येईल. निनादचा मृत्यू हा संशयास्पद आहे आणि त्या संशयाच्या घेरात तुम्ही तिघही आहात. तेव्हा तुमच्यापैकी कोणीही हे शहर सोडून जाणार नाही आणि जेव्हा तुमची गरज लागेल तेव्हा तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. पण आमचा काय संबंध? आम्ही काय केलं? ते तपासानंतर आम्ही ठरवू. तोपर्यंत कुणीही हे शहर सोडून जायचं नाही. हवालदार इथे थांबेल. तेव्हा उद्या चौकशीसाठी सर्वांनी पोलीस स्टेशनवर हजर राहा. ठीक आहे. पण अजूनही माझ्या हे लक्षात येत नाही की निनादला मारण्यामागचं खरं कारण काय. मला तर वाटतं की तुम्ही अहो साहेब, आपलं पाप लपवण्यासाठी ही ना भीक हा सगळा आव आणतीये. म्हणजे आमचा निनाद वडील होण्यासाठी असमर्थ होता हे आम्हाला ठाऊक होतं. पण लोकलज्जेला घाबरून आम्ही त्याचं हिच्याशी लग्न लावून दिलं. बघितलं बघितलं साहेब हे कबूल करतात की यांनी मला फसवलंय. नाही नाही, आम्हीला फसवलं नाही. त्याचं असं आहे साहेब. त्याचं काय आहे साहेब? आम्हाला वाटलं लग्न झाल्यावर निनाद बरा होईल, पण तसं झालं नाही. हे दोघं दुर्दैवाने 8 वर्ष निपत्रिक होते आणि आमच्या सुनेला वाटते की आम्ही हिला उगाचच फसवतो म्हणून. दुःख याचं नाहीच आहे. दुःख याचं आहे की यांचा मुलगा निपुसंक असून सुद्धा यांनी माझा छळ केला, मला शिव्या दिल्या. नुसतं शारीरिक नाही तर मानसिक सुद्धा छळ केला या दोघांनी माझा. बोला बोला देशपांडे बोला. तुमची सुनबाई जे सांगते ते खरं आहे? खरं आहे साहेब. संघर्ष मिलनाचा एक दिवस ही सती सावित्री आली आणि म्हणाली की मी गरोदर आहे आणि ह्या पोराचा बाप निनाद आहे. आता इन्स्पेक्टर साहेब तुम्हीच सांगा, आमच्या मुलाचं निनत्व आम्हाला ठाऊक असताना तोच हिच्या मुलाचा बाप मी कसं मानायचं? अगदी बरोबर मॅडम. त्यांचा असं विचार करणं संयुक्तिक आणि जास्त वाटत नाही का? पण प्रत्येक संयुक्तिक गोष्ट खरी असतेच असं नाही ना. सई म्हणणं बरोबर आहे. मग आता तुम्हीच सांगा खरं काय आणि खोटं काय. ती काय सांगणार? मी सांगते तुम्हाला. ती रोज दुपारी सोसायटीत तोंड काळं करायला जायची
आणि ते पाप माझ्या नीनाच्या नावावर खपवत होती. हिचं आणि नीनाचं कडाक्याचं भांडण झालं आणि हिनेच माझ्या नीनातला विष दिलं. नाही, हे खरं नाहीये. नीना शुक्रजंतूंची कमतरता असल्यामुळे बाप होण्यास असमर्थ होता असं नाहीये. त्याचं बाप होणं कठीण होतं हे सत्य आहे. पण त्यासाठी आम्ही मध्ये डॉक्टरांकडे गेलो आणि ट्रीटमेंटही घेतली. मग त्याचे रिपोर्ट आहेत का तुमच्याकडे? हो आहे. मी पूर्णपणे तंदुरुस्त असल्यामुळे माझ्यात काहीच कमतरता नव्हती. फक्त माझं वय जास्त होतं हाच प्रॉब्लेम होता. पण आमच्याकडे वेळही कमी होता म्हणून नीनाचे शुक्रजंतू काढून मध्ये डॉक्टरांनी माझ्यात गर्भधारणा करवली. पण साहेब, आमचं दैव बलवत्तर होतं. पहिल्याच आईवेप मध्ये मी गरोदर राहिले. नीनाचे शुक्रजंतू काढून माझ्यात गर्भधारणा केली. म्हणजे गर्भधारणेचं तंत्र वेगळं. मग मला सांगा, माझ्या उदरात राहणारा गर्भ कोणाचा आहे? अर्थातच नीना देशपांडे. म्हणजे सुनबाई, तुझ्या पोटात आमच्या नीनाचा गर्भ वाढतोय. आमच्या वंशाचा दिवा. हो, तुमच्याच रक्ताचा नातू. अरे देवा, म्हणजे आम्ही हे काय करून बसलो आम्ही? काय करून बसला म्हणजे? मला वाटलं वैदेही उलटा आहे म्हणून. आमच्या घराण्याला लागलेला कलंक मिटावा म्हणून आम्ही इथं अंत करणार होतो. त्यासाठी कालीच्या टूथब्रशवर आम्ही पोटॅशियम सायनाइड लावलं. हो सर. असा विचार करून की ब्रश करताना ते विष तिच्या पोटात जाईल आणि पोटातील पापासकटही सुद्धा मरून जाईल. पण तसं झालंच नाही. देवतारी त्याला कोण मारी? मग मला आता सांगा, नीनाचा मृत्यू झाला कसा? तिच्या आवडीचा रंग निळा म्हणून वाटलं की ब्रश सुद्धा निळ्या रंगाचाच वापरेल. पण नेमका तो नीनाचा निघाला आणि सगळा घात झाला. संघर्ष मिलनाचा. साहेब, आम्हाला आमचा गुन्हा मान्य आहे. करा अटक आम्हाला. देशपांडे, अटक तर तुम्हाला होणारच आणि शिक्षाही. पण तुम्ही असा विचार का केला? अहो, सुनेला आपण डॉटर इन लॉ बोलतो. मग तुम्ही तुमच्या या मुलीचा विश्वास का नाही ठेवला? होय साहेब, मी थोडा जरी विश्वास ठेवला असताना तर आज मला माझा मुलगा, नातू, सून सगळं मिळालं असतं. आम्ही आमच्या सुनेला सारखं फसवत आलो म्हणून त्याची शिक्षा आम्हाला मिळाली. आम्हाला आमचा मुलगा गमवावा लागला. सुनबाई, खर तर माफी मागायला तोंडच नाहीये. एक विनंती आहे, आमच्या वंशाला सांगू नकोस की त्याचे आजी आजोबा इतके नीच होते आणि जमल्यास आम्हाला माफ कर. मी एक स्त्री असून सून देखील होते. मग एका स्त्रीचा सुनेचा
दुस्वास का केला मी? एक स्त्री म्हणून तिच्या निपुत्रिकपणाच्या दुःखाचं सांत्वन केलं असतं, सगळं काही कमवलं असतं. मी चूक केली, यात वाद नाहीच. पण तुम्ही जर सासू असाल किंवा व्हाल तर ही चूक करू नका. तुम्ही जेव्हा सासू व्हाल तेव्हा तुम्हीही कधीतरी सून होता, हे विसरू नका. जर प्रत्येक सासू सुनेच्या पाठीमागे जर खंबीरपणे उभी राहिली ना, तर काय विषाद आहे. कुठलीही सून दुःखी असेल, त्यात तुमची मुलगी जी कुणाची तरी सून असेल, तीही आलीच. लक्षात ठेवा, सून मग कुणीही असो, तीच तुमचा वंश चालवते. तेव्हा तेवट ठेवायची असेल वंशाची मशाल, तेवट ठेवायची असेल वंशाची मशाल, तर प्रत्येक सासूनी व्हावं सुनेची ढाल, तर प्रत्येक सासूनी व्हावं सुनेची ढाल. धन्यवाद. मला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे, त्यासाठी मला 10 लाख रुपयांची गरज आहे. नाही, माझ्याकडे पैसे नाहीत. अहो, त्यांना बिझनेस साठी पैसे हवे, उधळायला नको आहेत. आणि बाबा, तुमच्या संपत्तीचे तेही वारस आहेतच ना. वारस कुणाला नेमायचं हे मी ठरवणार सुनबाई.